मलेशियाच्या राजाचा हा एवढा मग हा हे राजवाडा. आतमध्ये केवढे गार्डन हे त्याच्या पलीकडे पॅलेस आहे त्यांचा. राजाला भेटायला चालली आहे ही प्रजा. हा आहे मलेशियाच्या राजाचा राजवाडा, म्हणजे मलेशियाच्या राजाचं अधिकृत निवासस्थान. हे जालान तुआंकू अब्दुल हलीम, पूर्वीचे जालान दुता च्या बाजूनं वायव्य क्वालालंपूरच्या तामनटुडाजवळ आहे. हा राजवाडा 2011 मध्ये उघडला गेला आणि मध्य क्वालालंपूरमधील एका वेगळ्या कंपाऊंडमध्ये असलेल्या जुन्या इस्ताना नेगाराची जागा घेतली. पॅलेस कॉम्प्लेक्सचे क्षेत्रफळ 97.65 हेक्टर, 22 घुमट आणि 3 मुख्य भागांमध्ये हे विभागलं गेलं आहे. औपचारिक घटक, रॉयल घटक आणि प्रशासक घटक. महालात 3 प्रवेशद्वार आहेत. पहिला मुख्य प्रवेशद्वार जालान तुआंकू अब्दुल हलीम फ्लायओव्हर मार्गे यांग दी पर्टुआन अओंग, राजा परमाई सुरी अओंग, सुलतान आणि राज्याचे सुलतान यांग दी पर्टुआ नेगेरी, मुत्सद्दी आणि सरकार प्रमुख, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान आणि पत्नीसाठी आहे. दुसरं प्रवेशद्वार जालान सेमंतन येथे आहे. डुंगून हे शाही पाहुणे आणि व्हीआयपींसाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणूनही काम करतं. जालान श्री हरतामास येथील तिसरं प्रवेशद्वार सामान्य जनतेसाठी आहे, ज्याची यांग डी पर्टुआन अओंग आणि राजा परमैसुरी अओंग तसेच राजवाड्याच्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशी भेटण्याची वेळ आहे. ज्या जागेवर राजवाडा आहे ती जागा 1976 मध्ये अशाच उद्देशानं राजपत्रित करण्यात आली होती आणि सुरुवातीच्या नियोजनात अनेक कंत्राटदारांचा सहभाग होता. बांधकाम मंत्री सॅमी वेल्लू यांच्या मते जुन्या राजवाड्यात जागेच्या कमतरतेमुळे नवीन राजवाड्याची गरज तीव्र होती. जुन्या राजवाड्यातील बलाई रोंग सेई जेवणाचे आणि बैठकीचे खोली म्हणून देखील वापरला जात होता. नवीन राजवाड्याची जागा 96.52 हेक्टर आहे आणि ती एका टेकडीवर आहे, ज्यापैकी मलेशियन सार्वजनिक बांधकाम विभागाचे महासंचालक दातो श्री डॉक्टर आमेर हमजा मोहम्मद युनुस यांच्या मते फक्त 28 हेक्टर जमीन राजवाड्याच्या संकुलाच्या विकासासाठी वापरली जाईल, तर उर्वरित जमीन वन राखीव आणि सुरक्षिततेच्या उद्देशानं बफर झोन म्हणून वाटप करण्यात आली होती. बांधकाम नोव्हेंबर 2007 मध्ये सुरू झालं, ज्याचा खर्च 812 दशलक्ष रिंगटोन होता. या संकुलाचं नेतृत्व 12वे यांग दी पर्टुआन अओंग परसेलेचे सिराजुद्दीन यांनी केलं, ज्यांनी मलेशियन शासक परिषदेने राजवाड्याच्या बांधकामाच्या बाबी आणि उपक्रमांकडे लक्ष देण्याचा आदेश दिला होता. सिराजुद्दीन यांनी 13 नोव्हेंबर 2006 रोजी राजवाड्याच्या नवीन अधिकृत जागेचेही काम केलं होतं. या संकुलात इस्लामिक आणि मलेशियन वास्तुशिल्प घटकांचा समावेश आहे. वास्तुविशारद फर्म कुप्पलन सेनी रेका SDN BHD यांच्या डिझाईननुसार आणि बांधकाम फर्म माया माजू SDN BHD यांनी बांधलं होतं. राजवाडा संकुल 2009 मध्ये पूर्ण होणार होता, परंतु तो सप्टेंबर 2011 मध्येच पूर्ण झाला.